आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी आमच्या ऑफिशियल पंचांच्या माहितीसाठी. आणि आता मात्र पुन्हा तुमच्या सुप्त्रा जॉईन होतील. त्यांचा आजच्या दिवसातील शेवटचा टर्न असेल. या समीर ठाकरे सर आणि आपल्या वाणीतून सर्व प्रेक्षकांना आपण मंत्रमुग्ध करा. सो मच. वेलकम बॅक. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्नेह हार्दिक स्वागत आपण करूया बालगोपाल सोनालीपाडा आयोजित सरपंच चषक 2024च्या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना प्रेक्षकांना या ठिकाणी बघायला मिळेल. गावदेवी स्पोर्ट नानकरच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट एवईत. मॅच विल बी 3 ओव्हर पर साइड. 3-3 षटकांचा हा देखील सामना. खरं तर आपल्याकडे वेळ भरपूर होती. वातावरणाचा अंदाज बघता आपण षटकांमध्ये कपात केलेली आहे. निसर्गामध्येही कमालीचा आता बदल घडून येत चाललेला आहे. कधी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये पाऊस होतो तर कधी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये पाऊस होतो तर कधी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये एकाएक 10 ते 15 दिवसांचा ऊन येतो. परिवर्तन खरं तर या सर्व गोष्टींसाठी इतर कोणते प्राणी नाही, मनुष्य प्राणी हा जबाबदार आहे. अक्षय ओव्हर द विकेट ना पहिला बॉल. मनोज समोर. यावेळेला कीपर कडनं पुन्हा मिस्टेक झालेली आहे आणि बॉल नाही थांबू शकला. मयूर सरळ निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅटची हलकी विकेट कीपर साठी कठीण असतं. चौकार त्या ठिकाणी मिळाला. धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन करत असताना मनोज घाटालला जीवनदान मिळालेलं आहे. आणि मयूरचा आज वाढदिवस आहे. आता नुकतीच आम्हाला ती माहिती मिळाली आहे. बघूया वाढदिवसाच्या दिवशी त्याचा संघ त्याला गिफ्ट देणार का. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट. क्लास झळकतोय या फटक्यामध्ये मनोज घाटालचा. हाय प्रोफाईल खेळाडू आहे आणि हाय प्रोफाईल फटका त्याच्या बॅट मधून येतोय. चौकार. हे पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. अक्षय थेटे
मागच्या तिन्ही मॅचेस मध्ये चमकदार कामगिरी त्याने केली, तो चमकला हिऱ्याप्रमाणे. परंतु यावेळेला मनोजच्या विरोधात मनोज अव्वल दर्जाची कामगिरी करतोय. परफेक्टली यॉर्कर, चोख प्रतिउत्तर आणि सेलिब्रेशन बघा, क्या बात आहे. होत असतं फास्टर बॉलरच्या आयुष्यामध्ये, हे क्षण येत असतात जेव्हा त्याच्या विरोधात कोणी 1 ते 2 चौकार षटकार मारतो, तेव्हा त्याची विकेट मिळवल्यानंतर आनंद गगनात मावेन असा असतो त्या गोलंदाजासाठी. ऍक्शन रिप्ले, परफेक्ट यॉर्कर, लेग स्टिकला उखडणारा बॉल बाद केलेला मनोज घाटालला. एक मोठं बॅटल होतं, सुरुवातीला 2 बाउंड्री झाल्या, परंतु अक्षय थेटे पलटवार करणार नाही, तो अक्षय थेटे कसला. आणि हे पहा सेलिब्रेशन. पहिला धक्का लागला, नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये एंटर होतोय. 8 डावा धावफलकावरती असताना फर्स्ट विकेट गॉन आफ्टर विन द टॉस अँड फिल्डिंग फर्स्ट. टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर 3 विजय मिळून इथपर्यंत पोहोचलेली आहे. मागील 2 विजय मिळवले टीम गावदेवी येवईनं. एक बाय स्वरूपामध्ये त्यांना पुढे चाल मिळाली होती. ओव्हरऑल पूर्ण दिवस या सरपंच चषकामध्ये या दोन्ही संघांनी गाजवला. उद्याचा लॉट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या देखील 10 टीम या स्पर्धेमध्ये ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हरऑल 30 टीम्स, 30 संघ या स्पर्धेमध्ये सरपंच चषक बालगोपाल सोनाली पाड्याच्या ह्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा अक्षय टर्न होतोय राईट अमो द विकेट. शफदोन खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपला मिस करणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 90. ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाली येथे रंगत असलेली स्पर्धा, क्रीडा स्पर्धा बालगोपाल स्पोर्ट सोनालीपाडा आयोजित सरपंच चषक. यावेळेला हवेमध्ये बॉल आहे, प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. अक्षय कोहली बॉल पर्यंत पोहोचतोय, परंतु यावेळेला कॅच स्टॉप. झेल पर्यंत जो झेल खाली आला, कॅच त्याला कलेक्ट करता आली नाही. सुरक्षित हातांची जोडी म्हणून अक्षयकडे पाहिलं जातं, परंतु रनिंग कॅच ह्या कठीण असतात. ज्या वेळेला तुम्ही धावत असता, तुमचा बॅलन्स तो सांभाळणं थोडं कठीण असतं. भरपूर फास्ट फ्लोमध्ये तुम्ही असता आणि तेच दृश्य बघायला मिळालं. उद्याच्या 10 टीम्समध्ये आपण पाहतोय की बालगोपाल सोनालीपाडा आयोजक संघ पहिल्याच लढतीमध्ये जय हिंद देवरुंगच्या विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून जबरदस्त फटका, लॉंग ऑनला बॉल नाही थांबणार, सरळ निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार समीरच्या बॅटमधून. गुड शॉट. उद्याच्या लढतीत पहिली लढत असेल बालगोपाल सोनालीपाडाच्या विरुद्ध जय हिंद देवरुंग, अशी पहिली लढत उद्याच्या दिवसामधील असेल. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा मिस्टेक झालेली आहे. कॅच ड्रॉप झाली आय थिंक या ठिकाणी. पकडो कॅच जीतो मॅच, सोडा कॅच आणि हारा मॅच. 1 धाव आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती पुढे सरकत असतानाही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये समीरला जीवनदान मिळालं. ज्या समीरनं आज पूर्ण दिवसभर चांगली फलंदाजी केलेली आहे. सहज रेग्युलेशन झेल होता, परंतु या ठिकाणी ती झेल कलेक्ट करण्यामध्ये अपयशी ठरला. दर्शन जाधव त्या ठिकाणी होता. उद्याचा दुसरा सामना असेल रुद्रा स्पोर्ट सांगे त्यांच्या विरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा. उद्या तिसरी लढत तुम्हाला बघायला मिळेल, स्पार्टन सांगे विरुद्ध संजय स्पोर्ट सावत. उद्याचा चौथा सामना योगेश 11 आमने ए विरुद्ध जय झोटिंग देवरुंग. उद्या 5वी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, आई गावदेवी वालशिंद विरुद्ध सावरीदेव किरवली. अशा उद्याच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अक्षय कोहली आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अक्षय थेटेनं आपला स्पेल इथे समाप्त केला. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाला. 16 धावा आहेत, माफ करा, 16 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या. महागडी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाला आणि काय आगाज केलेला आहे तो समीरनं. सेकंड ओव्हर आता पलटवार इथून आपल्याला बघायला मिळणार का? करणं गरजेचं आहे, बाउन्स बॅक करणं गरजेचं असेल, कारण धावा ज्या फ्लोनं बनतायत, वेगानं बनतायत, फार मोठं टार्गेट
सेट होऊ शकतो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू येतोय. अक्षय कोहलीच्या माध्यमातून डॉट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करण्यात आला. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. एक फिल्डर फ्लाय स्लीपला तैनात करण्यात आला. डीपमध्ये पॉइंट लाईक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मोदेश्वर आपण पाहतोय. डीपमध्ये एक लॉंग ऑन अक्षय थेटे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सरळ यष्टांना धडकतोय. फलंदाज बाद झालेला समीर. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम गावदेवी येवई. रिप्ले मध्ये खराब बॉल होता, परंतु फायदा फलंदाजाला उचलता आला नाहीये. फुल टॉस होता. खराब चेंडूवरती विकेट मिळाली. असं होत असं क्रिकेटमध्ये. फुल टॉस चेंडूवर विकेट मिळतात आणि यॉर्करवर कधी कधी षटकार येतात. काहीच सांगू शकत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल. 16 धावा धावफलकावर सेकंड ओव्हर. अक्षय गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच बॉलवर अक्षय कोहलीला सफलता मिळालेली आहे. प्रतीक न्यू बॅटर. पहिला चेंडू डॉट होता आणि दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. न्यू बॅटर स्ट्राइक एंडला अक्षय समोर. यावेळेला पुन्हा शपथून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. टर्न केल्या बॉलला. एकच धाव इथे मिळेल आणि स्कोर एका धावेच्या बरोबरीने पुढे सरकत असताना 17 17 रन्स. सतरा धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक एंडला आता बॅटर असेल राहुल. राहुल मागच्या सामन्यामध्ये तेवढा प्रॉमिसिंग दिसला नव्हता, परंतु येथे जबाबदारी आहे. कारण मनोज बाद झालेला आहे, समीर बाद झालेला आहे. त्याच्यामुळे जबाबदारी आता राहुलला संघाची घ्यावी लागेल. येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहतोय अजूनही हार्ड हिटर बॅटर येणं बाकी आहेत की त्यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु या सध्याच्या घडीला मैदानामध्ये असलेली ही जी जोडी आहे ना, यांच्यावरती पूर्ण मदार आहे इथून संघाला पुढे नेण्यासाठी, तारण्यासाठी. बॉल तयार होतोय. अक्षय राईट आर्म राऊंड विकेट ना. शेवटचा सामना कोण सुपर 3 मध्ये प्रवेश करणार हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. जो जिंकेल तो ट्रॉफीज पात्र. सोनाली पाड्याच्या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे. झेल पकडलेले फलंदाज बाद. धक्का लागेल गावदेवी स्पोर्ट एवईला. राहुल या ठिकाणी बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला गेला आणि मोरेश्वर बघा फिंगर इंजरी आहे. आपण पाहतोय की त्याचं एक फिंगर फ्रॅक्चर आहे. परंतु या अगोदर देखील सांगितलं ना की किती मोठी इंजरी का असू द्या ना, ग्रामीणचं क्रिकेट खेळण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये होते, निर्माण होते. प्रत्येकाला एक नवीन ताकद मिळते गावासाठी खेळण्यासाठी. परंतु इथे आता नवीन बॅटर संजय आलेला आहे. अनुभवी क्रिकेटर आहे. अनुभवाचे बोल तो मैदानामध्ये बोलणार का. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 आल्या होत्या, परंतु अक्षय कोहलीनं लाजवाब कमबॅक केलेला आहे. सुपर बाउन्स बॅक. दबाव पूर्णपणे शिफ्ट करत असताना आई गावदेवी स्पोर्ट एवई वरती मोठ्या संख्येने पाठीराखे आलेले आहेत आणि ते सध्या खेळाडूंचं पाठबळ, खेळाडूंची ताकद, उत्साह वाढवत असताना रिवर्स स्विच हिट, स्वीट हिट. संजयचा अनुभव आता इथे काम करत असताना रिवर्सच्या माध्यमातून त्याने ठोकलाय हा चौकार. गुड शॉट. काय टायमिंग होतं. विथ द स्विंग, विथ द बाउन्स हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला आणि बॉल सरळ निघून गेला. तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार, ज्या चौकाराची नितांत गरज होती. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या. अक्षय कोहलीच्या समोर अशी मत
करण्यात आली संजयच्या माध्यमातून, जो फार आक्रमक दिसत होता. हिम्मत आहे तरच तर तुमची या जीवनामध्ये किंमत आहे. हिम्मत करावीच लागेल. एक धाव इथे मिळाली यॉर्कर लेन. 2 षटकांचा खेळ संपूर्ण होतोय आणि धावफलकी आपण पाहतोय 22 धावा. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. या डावातील शेवटचा षटक आता आपल्याला बघायला मिळेल. शुभम गोलंदाजी करण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर संजय आहे. 2 बॉलमध्ये 5 धावांवरती तो फलंदाजी करतोय आणि एका बाजूला प्रतीक. एका चेंडूचा सामना त्याने केला आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली आहे. इथून मी म्हणेल आणखी 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. किमान 12 जरी जोडल्या ना 34 धावा होतील आणि 35चं टार्गेट येणार. आणि घाटाल एक असा गोलंदाज आहे की तो या 35 धावांच्या संरक्षणामध्ये नक्कीच परीक्षा घेऊ शकतो नांदकरच्या फलंदाजांची. ओ हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय नो मॅचला चेंडू लँड झाला. एकच धाव इथे मिळाली आहे. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर प्रतीक. शुभम पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होतोय. शुभमचा बॉल बॅटची लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे. फाईन लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय परंतु एकच धाव इथे मिळेल. वेगवान बॉल होता. हार्ड लेंथला हिट करणारा बॉल. एक्सचा बाउन्स मिळाला. राईज होत असताना बॅटरकडे आला आणि त्या दरम्यान वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. मुंबई नाशिक महामार्गावरून प्रचंड वेगानं सोसाट्यानं गाड्या सुटलेल्या आहेत कारण बराच काळ ट्रॅफिक मध्ये फसले होते आणि ते थोडासा फ्रस्ट्रेशन असेल त्या सर्व चालकांच्या चेहऱ्यावरती. असो, भिवंडीची सुटका आता लवकरच होईल. ट्रॅफिक मुक्त होणार. हा चेंडू आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 25 धावा 25 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय शुभम. एक अतिरिक्त धाव त्याने खर्च केलेले आहेत. त्याच्या समोर आता संजय. 25 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर अक्षयनं लाजवाब कमबॅक केला आणि जो मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने मिळून दिला तो पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकी गोलंदाज करतोय. प्रिन्स मूव्हीजने देखील आज खूप सुंदर काम केलं या स्पर्धेला कव्हरेज करत असताना. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एकच धाव मिळाली आहे. जर हा चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो सर्कलमध्ये पूर्ण गॅप होता तिथे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः आपण बघतोय ना की मोस्ट ऑफ बॅटर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात. मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही फलंदाजी करता वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण काय लावलेलं आहे हे पहिले तर बघणं गरजेचं आहे. शुभमचा बॉल राऊंड विकेटनं स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. दर्शन
दर्शनचे फार मोठ्या संख्येने फॅन आहेत या मैदानावर. काहींच चेंडू दूर राहिला यस्टनपासून अथवा संजयची विकेट धोक्यामध्ये होती आणि एक धाव तिथे पूर्ण झाली. ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा हे दृश्य आपण पाहूया. इथे पुन्हा ऑप्शनच्या बाहेर निघून स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटर प्रतीकचा. एका धाव्याने धावसंख्या 27 ला 3 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. यावेळेला जबरदस्त फटका हाफ ट्रॅकर सुपर टायमिंग बॉलला सरळ भिरकावून दिलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती हा सिक्सर आपल्याला संजयच्या बॅट मधून बघायला मिळाला. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर ऑल्सो बेस्ट फीचर असं म्हटलं जातं आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आज तो मैदानामध्ये उतरलेला आहे आणि खरोखरच काय कमाल करतोय मैदानात. समाजसेवक प्रवीण पाटील सरवली गावचे या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आणि या डावातील शेवटचा चेंडू आता एक शिल्लक राहिलेला. चांगली टोटल एवई संघानं बनवलेली आहे. बॅटची बाहेरील कडा थर्डमॅनचा फिल्डर बॉलवरती येतोय. बॉल अडवण्यामध्ये यशस्वी. 2 धावा इथे मिळणार का? 2 पूर्ण झाल्यात. थर्डचा कॉल इथे आलेला आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय धावबाद आणि या 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 35. ज्या टोटलची आपण चर्चा करत होतो 35 धावा अखेर धावफलकावरती लागल्या आणि 36चं आव्हान आता इथून पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी, सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी गावदे विस्फोट नांदकरला. या ऐकूया आपण पुन्हा एकदा सुमधुर संगीत आणि जशी प्रत्यक्षात दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा आजच्या शेवटच्या टर्न मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल योगीजी पाटील सरांचा. धन्यवाद समीर ठाकरे. अतिशय सुंदर या आडगडी या पहिल्या सामन्याचा आपण जर डावाचा खेळ जर पाहिला तर योग्य रीतीने मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 35 धावा लागल्या गेल्या आणि विजयासाठी 36 धावांचा पाठलाग इथे मात्र
गौदेश स्पोर्ट नांदकर संघाला करायचं आहे. प्रति ओव्हरमध्ये 12ची धावगती इथे मात्र राखायची आहे. आणि जो सामना सुरू आहे क्वार्टर फायनलचा सामना सुरू आपण पाहतोय. अगदी बक्षीस पात्र फेरीतील ही लढत सुरू आहे. आणि थोडासा मात्र या ठिकाणी खेळाडूंवरती अशा मॅचेसमध्ये प्रेशर सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल सरवली पाडा गावातील सर्व युवा उद्योजक आहेत. मंगेशजी पाटील, नितेशजी चोरगे, नितेशजी चौधरी, प्रवीणजी पाटील, इथे मात्र त्याचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचा सरपंच चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी पाहू शकाल, कुठलाही चेंजेस नाही. अक्षय थेडे, त्याच्या सोबतीला संकेत अंकित दलवी आणि षटकाला सुरुवात करतो या घाटाल. जरी बॅटिंगमध्ये सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु मोठी इनिंग तो खेळू शकला नाही. परंतु ओव्हरमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र परफॉर्मन्स करेल. पहिला चेंडू बॅकफूट पंच, व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू चालला अगदी फॉरवर्ड पॉइंटच्या बाहेर 4 धाबांसाठी. मध्ये सुद्धा अक्षयच्या विरोधात मनोजनं चौकारानं सुरुवात केली होती आणि आता मनोजच्या विरोधात अक्षय तेडे चौकारानं सुरुवात करतोय. म्हणजे प्रत्युत्तर दिला जातो या मॅचच्या माध्यमातून. आणि पाहू शकाल खूपच छान बॅटल आहे. दोघांकडे खूपच चांगला अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट सुद्धा चांगले खेळतायत, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा चांगले खेळतायत ते दोन्ही खेळाडू. हो, आता मात्र पावलाचा बाप्पा डान्सिंग टॅक शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी. क्या बात आहे. जशी सुरुवात मनोज घाटालने केली होती, पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा मात्र तीच सुरुवात अक्षय तेडे त्याच्या विरोधात करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. की इथे मात्र विकेट मनोज घाटालचा प्राप्त करेल का, कारण तिसऱ्या चेंडूवरती मनोज सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये बाद झाला होता. आणि आता मात्र या ठिकाणी धाबांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात, एक पॉझिटिव्ह अप्रोच इथे मात्र दाखवतोय अक्षय तेडे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. हो, फटका पाहू शकाल हवेत केलाय, परंतु इनफिल्डला बीट केलाय. कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तिथे सज्ज आहेत. एक धाव जरूर कंप्लीट झाली, थोडीशी संत फेकी आली आणि त्याचमुळे पाहू शकाल 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्या. आनंदाचं वातावरण पाहतो या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये आपण हे पाहिलं तर, कारण धाबा सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, 10 धाबा जोडल्या गेल्या आणि लक्ष आपण जर पाहिलं तर 36 धाबांचा पाठला करत असताना मनोजला जर सफलता मिळाली नाही तर मात्र इतर गोलंदाजावरती सुद्धा मात्र थोडंसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी मनोज घाटाल आपल्या गोलंदाजीमध्ये काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल का, कारण परिवर्तन करणं ही कालाची गरज आहे, निसर्गाचा नियम आहे. परंतु या ठिकाणी तसं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल का. अक्षयने आज दिवसभर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा खूपच छान परफॉर्मन्स केला आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करतोय. बॅकफुटला गेला, इनफिल्डला अगदी बीट करतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दन दन करत 4 धाबांसाठी. येतो हा चौकार. पंच अगदी चेंडूला हॅमट केलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. ग्रेट शॉट. एका टप्प्याच्या साइड चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार आलाय मनोज घाटालच्या अगेन्स्ट. चांगल्या गोलंदाजी समोर मात्र या ठिकाणी आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय अक्षय थेटे आणि त्यामध्ये तो यश प्राप्त करतोय. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी, परंतु शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि अखेर डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. धाफलक्यावरती 14 धावा लागल्या गेल्या, 3 चौकार आले, 1 दुहेरी धाव आली आणि पाहू शकाल एक डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आजच्या दिवसातील शेवटचा सामना सध्या आपण इथे रंगताना पाहतोय. हो, अगोदर मात्र टास्क तिथे मात्र चेंज केला होता, लेफ्ट हँडनं केल्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु थोडीशी चुकीचा फटका आपण पाहिला. रिप्लेमध्ये पाहू शकाल राईटी आहे, परंतु लेफ्टी केल्याचा त्याने प्रयत्न केला आणि चेंडू सुद्धा पाहिली तर सुंदर लेथ होती त्या ठिकाणी. मनोज घाटाल सुद्धा मात्र फलंदाजाचे पूर्णपणे हावभाव ओळखले
आणि अखेर शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव आले. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप होताना आपण पाहतोय. आणि सर्व चेंडू जर आपण पाहिले पहिल्या षटकातील तर सर्व चेंडू फेस केले अक्षय थेटेनं. अंकित दलवीला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. परंतु ज्या सुरुवातीची आवश्यकता होती नानकर संघाला ती सुरुवात अक्षय थेटेनं आपल्या संघाला करून दिली. परंतु या ठिकाणी आता मात्र नॉन पॉवर प्लेचा खेळ सुरू असेल आणि त्या नॉन पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी मात्र कशा रीतीने पाहायला मिळू शकेल. इथे मात्र विकेट जर तुम्ही प्राप्त केल्या तर तुम्ही या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर टाकू शकता, दडपण टाकू शकता आणि ते कार्य या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुल इथे मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल का. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन बदल करण्याचा प्रयत्न करतायत कारण 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय या ठिकाणी. आणि पहिल्या षटक एक्झॅक्टली मॅन्डेटरी पॉवर प्लेचा होता तो मात्र खेळ संपन्न झाला त्या ठिकाणी. आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धाबांची आवश्यकता. राहुल मार्गस्थ होतोय. अच्छी जो पेस पडलाय तर पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू टर्न होतोय. पंचाचा वाईटचा इशारा या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. नांतर संघाच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्मान्य ज्ञानेश्वरजी घरत याचकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आपापल्या खेळाडूंचा मात्र प्रोत्साहन इथे मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतात. ते सर्व क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटचे खूप मोठे प्रेमी आहेत आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी या बक्षिसाचा वर्षाव. इथे मात्र फटका मिस टायमिंग चेंडू हवेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मनोज घाटाल. यस कॉट, व्हेरी गुड कॅच बाय मनोज घाटाल. आणि खूप मोठी विकेट्स इथे मात्र या ठिकाणी गमावली ती म्हणजे नानकर संघानं. कारण निराश पावलाने आता मात्र अंकित दलवी माघारी परततोय. पाहू शकाल ज्या विकेटची अक्षरशः आवश्यकता होती टॉप एज लागलं त्या ठिकाणी. एलिव्हेशन मात्र कुठल्या प्रमाणे झुलालं नाही. भरपूर वेळ चेंडू हवेत राहायला गेला आणि काय सुंदर झेल तिथे मात्र पाहतो. अगदी लो झेल होता. स्वतःला मात्र त्या ठिकाणी स्टेच केलं आणि मात्र पाहू शकाल सुरक्षित हाताची जोडी होती जी ओंजल होती ती मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र ती उघडली गेली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला कैद केला. कारण मनोजला माहिती होतं की हा झेल नव्हे तर मी सामना पकडतोय. कारण अंकित दलवीची विकेट्स फार महत्त्वाची होती कारण लेफ्टी बॅटर होता. कारण पाहिलं तर ऑनसाईड लेफ्टीसाठी खूप प्रोटेक्शन आहे. वेगाने वारे सुद्धा मारतायत. त्याचा तो आय थिंक फायदा घेऊ शकला असता आणि त्या अनुषंगानं तो अडथळा मात्र त्या ठिकाणी दूर केला गोलंदाज राहुलला. अंकित बाद झाला. लगेच त्याचे बंधू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संकेत दलवी आलाय, राईट हँड बॅटर आहे. पहिला विकेटचं पतन झालं. पहिल्या विकेट्स आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 15 धावसंख्येवरती पतन होताना आपण पाहत आहोत. कारण लक्ष जर पाहिलं तर 36 धावांचं आहे आणि अजून विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. हो चेंडू खाली राहिलाय. असं वाटलं की चेंडूला मात्र बाउन्स मिळेल. ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली त्या अनुषंगाने चेंडू आला नाही. आणि रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल हो पडल्यानंतर इन कटर इन स्विंग काय सुंदर डिलिव्हरी. आणि तेच पाहतो की राहुल अधूनमधून चेंडूवरती फिंगर रोल करतोय. कधी इन कटर चेंडू टाकतो तर कधी ऑफ कटर आणि सर्व व्हेरिएशन तो करण्यामध्ये माहिर आहे. चांगली चेंडूची हाताळणी. हो पुन्हा मात्र बॅटच्या अगदी चेंडू रडारमध्ये आला नाही. चेंडू पडले तर थोडासा खाली राहिला. शॉर्ट फायलिंगचं क्षेत्ररक्षक वेगानं योगेश चेंडूवरती पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षक त्याच्याकडे पाहायला मिळालं आणि असं वाटतं की सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगत निर्माण करू शकेल. कारण दोन संघ ज्यावेळी एका ताकदीच्या एकमेकांसमोर खेळत असतात त्यावेळी मात्र त्या सामन्याची मजा वेगळीच असते. भरपूर स्पर्धा मित्रांनो होणार आहेत. त्यामध्ये अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे ते म्हणजे पडगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचं नुकतंच या ठिकाणी अनाउन्समेंट झालेलं आहे. 22 जानेवारी ते 26 जानेवारी सरपंच चषक सापे SK क्रीडांगण सापे या ठिकाणी ती स्पर्धा रंगणार आहे. गोरखनाथजी सुतार यांच्या नावाने ती स्पर्धा असेल. परंतु सध्या सोनाली क्रीडांगणावरती सरपंच चषकाची हवा सध्या आपल्याला पाहायला मिळते. हो ऑफस्टिकच्या खेचून मारला. विकेट धोक्यात. अक्षय थेटेची झेल पकडला. सेलिब्रेशन पहा. सर्वच खेळाडू आता एकत्रित होत असताना कारण दुसरा धक्का लागतो टीम नानकर संघाला.
जबरदस्त क्रिकेट, कभी खुशी कभी गम पाहू शकाल. कुठेतरी खुशीचा माहोल आहे तो म्हणजे टीम यवई संघाच्या खेम्यामध्ये अगदी ऑफ स्टिकचा चेंडू खेचून मारला गेला, एलिव्हेशन जुळलं नाहीये आणि वाईडिश लॉंग ऑन वरती जबरदस्त कॅचिंग आणि सेलिब्रेशन जर पाहिलं तर अगदी ऑस्ट्रेलियन टाईल्सनं मात्र ते सेलिब्रेशन पाहिलं आपण वारंवार वेगवेगळ्या अँगलनं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे रिप्ले तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त टेलिकास्ट आणि जबरदस्त कॅचिंग आणि चांगला खेळ आता मात्र यवई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण सुरुवात आपण जर पाहिली तर पहिल्याच ओव्हरमध्ये एकही विकेट्स मात्र नांदकर संघाने गमावला नव्हता. तब्बल 14 धावा जोडल्या होत्या आणि पाहू शकाल दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुलनं मात्र या सामन्याचं चित्र चेंज केलं, पलटी केलं. कारण त्याच्याकडे क्षमता आहे, विकेट टेकर तो गोलंदाज आहे आणि त्याचं मात्र तो प्रत्यक्ष उदाहरण देत असताना या चालू सामन्यामध्ये न्यू बॅटर अक्षय कोहली आलाय. अक्षय तिथे बाद झाला. अक्षय कोहली मैदानाच्या आतमध्ये होत असताना धाव फलकाकडे आपण लक्ष वेधूया. 2 गडी बाद 16 आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक 8 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. जबरदस्त मॅच, सरळ बॅट लॉफ केलाय, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला शतरक्षक, एक धाव तिथे जरूर कंप्लीट झाली. चांगला शतरक्षण पहा, जानकी बाजी लगावत असताना तिथे मात्र पाहिलं तर थोडंसं पायाला क्रॅम्प्स जरूर आले, परंतु हा जिद्दी क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट आहे आणि ज्यावेळी ग्रामीण क्रिकेट आपण पाहत असतो त्यावेळी मात्र प्रत्येक खेळाडू आपल्या गावाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी केलेत असतो आणि त्या अनुषंगाने मात्र चांगल्या दर्जाचा शतरक्षक पाहिला. एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली अक्षय कोहलीला आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल संकेत दळवी. पाण्याची मागणी तिथे मात्र पंचांनी केली. जर जास्त दुखापत असेल तर विनंती असेल की आपण मैदान सोडू शकता. रिप्लेससाठी तुम्हाला 12 खेळाडू इथे दिला जाऊ शकतो कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे. त्या अनुषंगाने मी विनंती असेल की लवकरात लवकर तुम्ही खेळ सुरू करायचा आहे. परंतु आपण जर विचार केला तर सलामीवीरांमध्ये थोडासा चेंजेस पाहिलं आणि अजूनही येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर विचार केला तर मोरेश्वर सुतारचं येणं बाकी आहे. अनफिट जरूर आहे परंतु त्याच्यावरती जो अनुभव आहे तो मात्र अनुभव तो झोकू शकतोय. परंतु या जोडीवरती आता मात्र भरपूर काही मदत असतील. अजून मात्र पाहिलं तर मयूर दलवीचं येणं बाकी आहे, शुभमचं येणं बाकी आहे. अजूनही लॉंग बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. नांदकर संघाचा आपण जर विचार केला तर 7 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 19 धाबांची आवश्यकता. 2 गडी बाद 17 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. पावसाळ्याला मैदानावरती थोडासा अंधार सुद्धा मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे मात्र जो क्लायमेट आपण पाहतोय या क्लायमेटमध्ये मोठे फरके केले सुद्धा एवढं सोपं नसणार आहेत. परंतु ती ताकद संकेत दलवीकडे आहे. चेंडू पहा खाली राहतोय आणि ती रक्षकाकडून मात्र तिथे चूक झाली. डायरेक्ट हिट, दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात. करे तो क्या करे, आगे खाई पिसे खुवा. पहिल्या धावेसाठी सुद्धा पाहिले तर डायरेक्ट हिट झाला होता. तिथे मात्र फलंदाज सुरक्षित होता परंतु तंत्र थोडीशी मिसफिल्ड झाली. दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज संकेत दलवी रनआउटच्या स्वरूपात बाद होता. आता तिसरा धक्का लागतोय टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. काय सामना रंगतोय. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज मयूर दलवी येत असताना अक्षय कोहलीच्या सोबतीला सुरुवात काय फ्लाइंग स्टार्ट दिली होती अक्षय थेटेनं. पहिल्याच 4 चेंडूचा विचार केला तर तब्बल 14 धाबा जोडल्या होत्या आणि तदनंतर मात्र गावदेवी स्पोर्ट यवई संघाने या मॅचमध्ये कमबॅक केला. जसा एखादा सरळा रंग बदलतोय त्याप्रमाणे या सामन्याने पूर्णपणे रंग बदलला. एक क्षण असं वाटलं होतं की 36 धाबाचा जो पाठलाग सुरू आहे तो मात्र सहजपणे या नांदकर संघ इथे मात्र पूर्ण करेल. परंतु राहुल तो मी कौतुक करेल, काय स्पेल हाताळलेला आहे राहुलनं. एका षटकाचा त्याने स्पेल हाताळला. तब्बल आपण जर पाहिलं तर फक्त 4च धाबा त्याने खर्च केल्या. सहा चेंडू शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता.
पाहू शकाल गोलंदाज संजय आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतोय. डू और डाय मॅच, डू और डाय सिच्युएशन. पहिला चेंडू आलाय, डॉट. प्रेशर आता मात्र फलंदाजावरती पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज आता मात्र कानापर्यंत पोहोचतोय. जबरदस्त इथे मात्र पलटवार टीम गावदेवी स्पोर्ट यावेळी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 चेंडू आता शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता. फुल्लर लेंथ होती, अगदी जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न अक्षय कोहलीने केला. चेंडू बाट मध्ये कुठला संपर्क तिथे झाला नाहीये, परंतु आता तुम्हाला संपर्क करावा लागेल, टायमिंग जोडावा लागेल. आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड बाटची करा आणि फलंदाज बाद होत असताना मिस्टर अक्षय कोहली. सुंदर कॅच. आणि मित्रांनो उद्या एक प्रेक्षणीय सामना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पडगा पोलीस लाईन विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे हा प्रेक्षणीय सामना उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पाहू शकाल आणि या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय विराज शेठ चोरगे यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा जबरदस्त मॅच. 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी 18 धावा जोडायच्या आहेत. आणि फलंदाज मोरेश्वर सुतार आता मात्र या ठिकाणी आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आणि पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवरती विराजी चोरगे साहेबांना सुद्धा मात्र त्या ठिकाणी आमच्या प्रिन्स मूवीच्या माध्यमातून टिपलं गेलं. त्यांना विनंती असेल की आपण या. आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय प्रभाकरजी पाटील सुद्धा आहेत. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या. आपलं सुद्धा सरपंच चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 4 चेंडू 18ची आवश्यकता. पावलांचा वापर मिडॉपच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी झेल पकडले, परंतु आपण क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर पूर्णपणे अनफिट आहे. एका पायावरती त्याने बॅलन्स केलं. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, परंतु फलंदाज बाद झालाय मिस्टर लेजंड मोरेश्वर सुतार. उंची जास्त मिळाली, भरपूर वेल चेंडू हवेत राहिला. आणि या ठिकाणी पाहू शकाल मिडॉपच्या क्षेत्रामध्ये अजूनही मात्र पाहू शकाल पहा पूर्णपणे फिट नाहीये. उजव्या पायावरती पूर्णपणे त्याने बॅलन्स केला आणि अखेर हा झेल त्याने मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. आणि आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 ठोकायचे आहेत षटकार. सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटच्या खेळाला निश्चितपणे भरलेला खेळ म्हटलेला आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. एकच क्षण असा होतं की नांदकर संघाने मात्र या सामन्यावरती पूर्णपणे दडपण टाकलं होतं, वर्चस्व मात्र प्राप्त केलं होतं, परंतु आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर यावेळी संघाचं पाला बोलतोय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. न्यू बॅटर इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय मनीष थेट आलेला आहे की तो थेट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकेल का. 3 चेंडू 18ची आवश्यकता. संजय राऊंड विकेटनं चांगला चेंडू डॉट आलाय. आणि पाहू शकाल या ठिकाणी योगेशचे हावभाव पहा मित्रांनो, का सेलिब्रेशन करतोय. ती शॉर्ट फाईनला उभा आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता मात्र गोड स्माईल, स्मिथ स्माईल पाहायला मिळाले. कारण आता मात्र यावेळी संघाला फक्त 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत आणि त्या संघाला आता मात्र विजयापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाहीये. जबरदस्त एक्सपिरियन्स, जबरदस्त अनुभव संजयने इथे मात्र साकारला. पुन्हा एक चांगला चेंडूची हाताळणी. इथे मात्र सुद्धा पाहू शकाल आपण मित्रांनो डॉट चेंडू आलाय आणि आता मात्र 1 पाऊल दूर विजयापासून टीम आई गावदेवी यवई. शेवटचा चेंडू या सामन्यातील फटका हवेत केला आहे. चांगला स्ट्रोक आहे, परंतु मिड विकेटला फलंदाज बाद. आणि अखेर टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय सरपंच चषक 2024 मध्ये आई गावदेवी यवई. कॉंग्रॅच्युलेशन यवई संघ अँड बेटर लक, हार्ड लक टीम गावदेवी स्पोर्ट नामकर. भरपूर काही चुका पाहायला आपल्याला आणि त्या चुकांमुळे मात्र संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला आणि पुढे वाटचाल केली मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून टीम